नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 मधील अप्रवर्गातील अनुसूचित जागेसाठी इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट तुषार मीना रमेश दोंदे यांनी स्वच्छ, सुंदर आणि सर्वांगीण विकासाचा संकल्प घेत निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला। आज रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी प्रभागातील सर्व धर्मीय श्रद्धास्थानांना भेट देत त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। प्रभागातील बुद्ध विहार येथे नतमस्तक होऊन त्यानंतर गणपती मंदिर, गजानन मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, बालाजी मंदिर, दत्त मंदिर, म्हसोबा मंदिर, आई तुळजाभवानी मंदिर आदी सर्व मंदिरांमध्ये श्रीफळ वाढवून चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेण्यात आला। यावेळी परिचय पत्रकांचे वाटप करत ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेत प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली। गेल्या 15 ते 16 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 20 अ मध्ये सामाजिक कार्यात सक्रिय असलेले ॲडव्होकेट तुषार दोंदे हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे। भविष्यातही प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। कोरोना काळात हजारो गरजू नागरिकांना अन्नधान्य, खाद्यपदार्थ, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी मदत केली आहे। हॉस्पिटलची वाढीव बिले कमी करून देण्यासाठी मनपा अधिकारी, कर्मचारी आणि हॉस्पिटल प्रशासनाशी सातत्याने संवाद साधून नागरिकांना दिलासा मिळवून दिलाय। अंत्यविधीसाठीही त्यांनी मोलाची मदत केली आहे। नाशिक महानगरपालिका नाशिक रोड विभागीय कार्यालयात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठे आंदोलन, एक खिडकी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पाठपुरावा, घरपट्टी, पाणीपट्टी, बिले कमी करून देणे, घरपट्टीवर नावे लावणे, ड्रेनेज, पाणी, वीज, रस्ते, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, टाउन प्लॅनिंग विभागातील सामान्य नागरिकांची अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर नेतृत्व करत आंदोलने करून अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिलाय। नाशिक रोड व नाशिक वकील बार असोसिएशनच्या माध्यमातून वकील बांधवांचे प्रश्न सोडविले। गरजू नागरिक व महिला भगिनींसाठी विनामूल्य न्यायालयीन कामकाज करून न्याय मिळवून दिलाय। महसूल विभागातील नागरिकांची अडलेली कामे महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाढीव वीज बिले कमी करणे, कमर्शियल वीज वापर रेसिडेन्शियल मध्ये रूपांतर, वीज पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ पाठपुरावा अशी कामे त्यांनी केली। पक्षात नसताना नाही नाशिक महानगरपालिकेतील अनेक भ्रष्टाचार प्रकरणे त्यांनी धाडसाने उघडकीस आणली आहे। निवडणूक प्रचारादरम्यान पॅनलमधील उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत समस्या जाणून घेतल्या। प्रभागात नवीन चेहरा, नवी दृष्टी आणि नव्या विकासाला निर्धार असल्याचे ॲडव्होकेट तुषार दोंदे यांनी स्पष्ट केले। नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। प्रचारादरम्यान बहुसंख्य नागरिकांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविलाय। माझा मुलगा ॲडव्होकेट तुषार दोंदे हा प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढवत आहे। तरी त्याने भरपूरसे पाण्याची समस्या म्हणा, रोडची समस्या म्हणा, दुसरं कोणतेही कामे अडचणीचे जे असतील ते त्याने सोडवलेले आहेत। तरी आपण नवीन चेहरा म्हणून नवीन तरुण उमेदवार म्हणून त्याला संधी द्यावी ही माझी आग्रहाची विनंती। मी ज्योती रवींद्र खैरनार प्रभाग क्रमांक 20 मधील रहिवासी असून माझ्या परिसरातील रहिवासी तुषार रमेश दोंदे हे यावर्षी पंचवार्षिक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून सर्वांनी त्यांना सहकार्य करावे। कारण प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या कुठल्याही समस्या असतील, आनंदाचे असो दुःखाचे असो, तुषार रमेश दोंदे हे प्रत्येक वेळी अगदी प्रकारचं सुखदुःखाचं काम, अडीअडचण, पोलीस स्टेशनचं काही असेल, कुणाच्याही काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो। तरी सर्वांनी यावेळेस त्यांना मदत करा अशी आमचा तर सहभाग आहेच, तुम्ही सर्वांनी सहभाग दाखवा आणि त्यांना मदत करा। यावेळेस आमची ही हात जोडून विनंती आहे सर्वांना। प्रभागातील नागरिकांना, प्रभाग 20 मधील नागरिकांना एक नवीन चेहरा, युवा नेतृत्व म्हणून त्यांना सहकार्य करा आणि एक संधी द्या। आपल्या स्वतःसाठी त्यांना संधी देऊन बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्या गोष्टीत। आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये मी बुद्धविहार इथून प्रचाराचा नारळाची सुरुवात केली असून माझ्या येथील ज्येष्ठ युवक, महिला वर्ग यांना सोबत घेऊन प्रचाराचा नारळ प्रभागातील ठिकठिकाणी गजानन मंदिर असेल, गणपती मंदिर असेल, बालाजी मंदिर असेल, स्वामी समर्थ मंदिर असेल, तुळजाभवानी मंदिर असेल, इथं जाऊन प्रचाराचा नारळ व परिचयपत्रक वाटप करून मी माझ्या प्रचाराचा नारळ प्रभाग क्रमांक 20 मध्ये सुरुवात केली असून मी
सर्वांना विनंती करतो की एक युवा चेहरा व सुशिक्षित उमेदवार म्हणून सर्वांनी मला प्रभागातील जनतेने सेवा करण्याची संधी द्यावी ही मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.